चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाची सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक दहालो तुमच्या लागलो निचरणा अहो स्वामी तुकया देवा अवेरु निलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारूपी तमाम भागम पाणो महासायक चारु चपम नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखण चोर जयांचे गेले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण ते सर्वांचे नमस्कारोणी आता धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज पाडवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी जमलेल्या सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या संकीर्तने सेवेसाठी निवडलेला भंग जगद्गुरु जगतमान्य वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देऊच सुप्रसिद्ध साधू या जगाचा संसार सुखाचा भावा याच्या करता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारी सकल कंठीभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा चरकडव्याचा अभंग मनुष्य कृती करावयाचा धर्म आहे. मनुष्याने कोणता यथोचित धर्म या देहाकडून करून घेतलाच पाहिजे. या भूमीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर त्या तिन्ही स्थितीला झुगारून धर्म केला पाहिजे याचं उदाहरण देण्याकरता अभंग आहे. विठ्ठल मनुष्यकृती धर्म मिळाला द्वितलापासून तर त्या ठिकाणी भगवंताच्या द्वारापर्यंत जाईपर्यंत धर्माचा रथ ज्याच्या खाली बसायला आहे ज्याच्या अंतकणामध्ये धर्म त्या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे महाराज म्हणतात भगवंताच्या द्वारातला खऱ्या अर्थानं मोक्षाच्या पदाचा अधिकारी आहे. खंडन आणि मंडन ज्या जीवाला करता येतं तो आजच्या कीर्तनाचा अधिकारी आहे. अभंगाची प्रस्तावना फार मोठी आहे. अभंग दोन्ही अंगाने पाहता येतो. एक वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पाहिलं तर वारकऱ्याने करावयाचा धर्म आणि सुराच्या नियमाप्रमाणे पाहिलं तर सुराचा करावयाचा धर्म. आज आहे या पेंडॉलच्या अनुषंगाने तुमच्या माझ्या प्रत्येकाकरता माणसं देव होतात, धर्माची मूर्ती होतात याच्याकरता चरकडव्याचा अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं भक्त्याचं अद्द कर्तव्य असतं आणि तो परिहार द्यायचा तो असा. पावनभूमी शूरवीरांची भूमी पिशोर या गावामध्ये या गावचे भूमिपुत्र खऱ्या अर्थानं माणसंही देव होतात असं उदाहरण जर या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आदर्श परिवार जाधव परिवाराने भव्य आणि दिव्य स्वरूपाची ही दिव्य मूर्ती या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे. शहीद जवान सुनील दादाराव जाधव यांच्या स्मरणार्थ द्वितीय पुण्यस्मरणार्थ अत्यंत सुंदर असा सोहळा आजच्या या अनुषंगाने या ठिकाणी होतो आहे. कीर्तनाच्या माध्यमातून दादालाही श्रद्धांजली समर्पित होते आहे. एक व्यक्ती एवढं जीवन समर्पणार्थ जगतो, एक व्यक्ती एवढं त्या ठिकाणी देशासाठी जगून राहतो की तो देशासाठी तुमच्या माझ्यासाठी धर्माची मूर्ती बनतो. आणि जसा अयोध्येतला 14 वर्षाचा वनवास संपला अर्थात कितीतरी वर्षाचा वनवास संपला श्रीराम प्रभूंचा आणि अयोध्येमध्ये श्रीराम प्रभू नव्यानं तुमच्या माझ्यामध्ये प्रस्थापित झाले, तुमच्या माझ्यामध्ये त्यांचं आगमन झालं, तसंच आमच्या सुनील दादाचं आज आपल्यामध्ये याची देहा याची डोळा आगमन होणार आहे. म्हणून त्या माझ्या संपूर्ण परिवाराकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी त्यांनी दादाचा ठेवलेला आहे. खऱ्या अर्थाने 2 वर्ष या घटनेला पूर्ण होत आहेत आणि 2 वर्ष या घटनेची पूर्ण आहुती होऊन आज दादाचं भव्य स्मारक आणि दादाचं पुण्यस्मारक हा दुहेरी योग आहे. आपल्या गावामध्ये कोणाच्या माड्या किती मोठ्या आहे, कोणाची बंगली किती मोठी आहे, कोणाची घरं किती मोठी आहे याला महत्व नसतं. त्या गावातली शूरवीरांची मंदिरं
आणि त्या गावातली देवतांची मंदिरं उंच असली पाहिजे, हे या देशाचं ब्रीद वाक्य आहे. आणि ते तुम्ही या ठिकाणी गावकरी किशोर ग्रामस्थ, मी सर्वांना मनापासून धन्यवाद देईल की आपण सर्वांच्या सहयोगाने, सर्वांच्या सहकार्याने आणि जाधव परिवाराच्या त्या ठिकाणी स्वप्नाने की त्या ठिकाणी आज हा योग पूर्ण झालेला आहे. आणि माझ्या समोर परिवार आहे, अप्तेष्ट आहे, पाहुणे आहे आणि माझा दादा स्मारकामध्ये उभा आहे. दोनांच्या मधात मला कीर्तन करायचं आहे. या दिवसाला काय म्हणून सांगू? सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला, सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला, नाम आठवता प्रगट पै झाला. अरे कीर्तनाची सुरुवात होते, शकून सांगितल्या गेलं, कृष्ण जन्माला येतो तर हळूहळू पाऊस पडतो, श्रीराम जन्माला येतात तर सुगंधी वारा सुटतो. दादाच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन चालू होतं तर वर्षा सुरू होते. हे येण्याचे सगुण आहेत. आपल्याकरता तो जीवन. सगळे असे चिंतातूर झाले होते की आता पाऊस पडतोय, आता कसं होणार. नाही, हे त्या ठिकाणी असलेले शकुन आहेत. आपल्याकरता ते जिवंत आहेत, आपल्याकरता ते अजरामर आहेत. पण देव देवळात गेल्याशिवाय दिसत नाही. आणि आज हे शहीद तीर्थ निर्माण झालं. या भव्य तीर्थाच्या निमित्ताने एका दिवसाचं पण अत्यंत सुंदर आणि देखणं नियोजन या परिवाराने केलं. त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद. वीर बंधू, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता आणि वीर सुपुत्र ही सर्वांची नावं घेणारच आहे. पण तत्पूर्वी उपस्थित सर्व वारकरी संप्रदायातील महानुभाव, जपी तपी, संन्यासी, विविध क्षेत्रातील सर्व मंडळी, सर्वांच्या चरणाविंदी माझा माथा ठेवतो. सर्व विशेष करून सर्व त्या ठिकाणी माता मौल्या सुद्धा आहेत. आपण सर्वजण त्या ठिकाणी गावकरी, टाळकरी, माळकरी या ठिकाणी उपस्थित आहात. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आणि वेळ भरपूर झालेली आहे. त्याच्यामुळे मला फार लांब जायचं आहे. मला असं वाटतं की तुम्ही मला सहकार्य करा. सर्व गायनाचार्य मंडळी तुमच्या चरणांमध्ये माझा माथा ठेवतो. सुंदर मृदंगवादक तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आदरणीय सोपान दादा काळे यांचे वीर पिता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वीर बंधू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपण वीर माता सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत. सर्व माझी आजी सैनिक आणि संपूर्ण त्या ठिकाणी गावकरी, टाळकरी, माळकरी सर्वांच्या चरणांमध्ये माझा माथा ठेवतो आणि सेवेला प्रारंभ करतो. आणि शूरवीर काय करतात? दोन भाव आहेत. संत त्या ठिकाणी समाजासाठी जगतात आणि शूरवीर सुद्धा समाजासाठी जगतात. कोणीतरी माझ्या रूपात असेल, ते रूप माझं नसेल, पण त्या रूपात मी असेल. भावना फार शुद्ध आहे. संत जन्माला येतात तुमच्या माझ्या करता, शूरवीर जन्माला येतात परिवारा करता नाही, मग संबंध देशा करता. विठ्ठल. आपल्या गावात परमार्थाचं पीक चांगलं येतं, आपल्या गावात शूरवीराचंही पीक चांगलं येतं. बोलू द्या मला अजून जरा पुढे. प्रत्येकाला सांगून जाईल मी, संत अशाच ठिकाणी जन्म घेतात का त्यांच्या करता पवित्र भूमी पहिल्यांदा. काय गोड वर्णन केले संतांनी. संत सांगतात, पवित्र ते कोण, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या दिवशी कर्म आणि धर्म नारायण होतो, मग मात्र संसार सोडून देशा करता आणि परमार्था करता जाण्याच्या वाटा निर्माण होतात. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. गोड वर्णन करतात. बरं संत, संत तुमच्यासाठी बोलतात का? मग पुण्य लागतं त्याच्याकरता सुद्धा. आणि पिशोर गावचं ते पुण्य आहे. त्या गावामध्ये ज्यांची ज्यांची कुणाची मुलं या देशाकरता गेली असेल ना, त्या माय बापा करता एकदा जोरदार टाळी वाजवा. एका अर्थानं ते माता पिताच धन्य आहेत की ज्यांनी
एका शुराला जन्म कयादू मातेचं पुण्य होतं. बाप राक्षस होता, नारायणाचं नाव उच्चारणही करू देत नव्हता. पण सांगितलं गेलं होतं, नारदांनी सांगितलं तू नारायणाचा जप कर, का एक तर दाता मुलगा जन्माला घालावा, नाही तो शूरवीर मुलगा जन्माला घालावा. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. सामान्य कोण नाही, सामान्य आई नाही, सामान्य बाप नाही, असा सामान्य मुलगाही नाही की ज्याने या देशासाठी जाण्याचं त्राण आणि प्राण घेतलं. बाबा हो, सावध होऊन ऐका, काहीच मुलं या देशाकरता तिथपर्यंत जातात. घडणं कुणाचं आहे, कोणीतरी पाठवणारा आहे. आपला स्नेह दूर गेला तरी चालेल, पण या देशाचा धर्म झाला पाहिजे. धर्म म्हणजे वेगळं मनात आणू नका. धर्म म्हणजे मनुष्य कृती करावयाचा धर्म आहे. माता पिता बोलतात जाऊ नको दादा. अरे असं वेगवेगळं ऐकायला येतं, आणि फौज मध्ये आम्ही तुला जाऊच देणार नाही. 3 मुलं आहेत पण जाधव परिवारामध्ये, लक्षपूर्वक ऐका. हे 3 जे मुलं आहेत ना, बहीण नाही त्यांना, 3ही मुलं आहेत. आणि 3 मुलांपैकी एक मुलगा देशासाठी जाण्याकरता निघतो. आईला सगळे सारखे असतात. रामकथेसारखं जीवन या परिवाराचं. ऑब्झर्व करा, थोडस लक्षपूर्वक ऐकू तर लक्षात येईल तुमच्या. कलियुगातली रामकथा जाधव परिवाराच्या घरी चालते. आणि अजूनही तुम्ही जर जाऊन बघितलं तर त्या घरी रामकथा सुरू आहे. वीर माता त्या मुलाला बोलते बेटा जाऊ नको. त्यावेळेला तो मुलगा सांगतो मा मला देशासाठी जायचंय. मा तू माझी जशी आई आहे तशी भारत माता माझी आई आहे. मा मला देशासाठी जायचंय. कुटुंबाचं साधर्म्य पहा किती तंतोतंत बसतं. जसं रामकथेत घडलं तसंच या कुटुंबात घडलं. घडलेला वृत्तांत आपल्या सर्वांना माहिती आहे. रामकथेमध्ये काय घडलं. 14 वर्षाचा वनवास दिला कुणाला, श्रीराम प्रभूलांचा. नाही आई माझ्या वडिलाचं वचन गेलंय, मला जावं लागेल. मा माझ्या वडिलाचं वचन गेलं, मला देशाकरता जावं लागेल. मा मला तिथपर्यंत पोहोचावं लागेल. एकदा धर्माकडे पाहावं लागेल आणि एकदा तुझ्याकडे पाहावं लागेल, पण करावा लागेल तो धर्मच. आई रघुकुलाची रीत आहे. एकदा का वचन गेलं रे गेलं का पुन्हा माघारी घेता येत नाही. जाधव परिवारात सुनील दादाचं तेच झालं. सगळं आहे, पण देशासाठी जाण्याची भूमिका या मुलाची. आई बोलते, वडील बोलतात, कुटुंब सांगतं, पण जिद्दी मुलगा आहे. ज्या दिवशी तो ड्युटीवरती गेलाय ना माझा दादा, गणपतीचं विसर्जन झालं होतं. देव देश धर्म ज्याच्या जीवनात येतं ना त्याचं नाव सुनील आहे. सुनील या शब्दाचा अर्थ सांगू. सु म्हणजे सुंदर आणि नील म्हणजे कमल. सुंदर कमल आईनं, वडिलांनी, संपूर्ण कुटुंबाने देवाच्या चरणावरती वाहिलं. भारत मातेच्या चरणावरती वाहिलं मायबा. त्याचं नाव सुनील आहे. घडलेला वृत्तांत आहे. रामकथा शिकवते का एका बाजूला धर्म जरी असला आणि एका बाजूला स्नेह जरी असला तरी कुटुंब धर्माला प्राधान्य देतं. ते होतं श्रीराम प्रभूंचं कुटुंब. माझ्या सुनील दादाचं कुटुंब सुद्धा धर्माला प्राधान्य देतं. आणि पुण्यामध्ये दादा 1 महिन्याची सुट्टी काढून देशासाठी रक्षणार्थ तिथपर्यंत जातात. संपूर्ण कुटुंब आपला स्नेह बाजूला करतो. एकदा का वचन गेलं ना भारत माते करता, ते पुन्हा माघारी घेता येत नाही. एकदा 17 वर्षाची ड्युटी लिहून दिली का 17 वर्ष म्हणजे 17 वर्ष ड्युटी करावी लागते त्या जवानाला बाबा. आणि एकदा का त्याने एकदा शपथ घेतली ना भारत मातेची, का त्याच्या समोर त्याची लेकरं, त्याचा बाप, त्याची आई
जरी त्याच्या समोर डोळ्यासमोर दिसत असले ना तरी त्याला घरी नाही येता येत. तो या देशाचा जवान आहे. तो पहिल्यांदा एक सुंदर माणूस आहे कुटुंबाकरता, पण आम्ही त्याचं हृदय कधी जाणलं नाही. चमन के लिए क्या बात है. खून मेरा चमन के लिए चमन के लिए तेरी जान जाए वतन 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 के लिए खून मेरा चमन के रक्षण करण्यासाठी आपला करून गेला तरी 72 मेरी जान जाए वतन के लिए 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 बोल भारत माता की. शेवटपर्यंत आपला प्राण गेला तरी 72 पण त्या ड्युटी मध्ये भेसळ करत नाही. 2 माणसं कधीच भेसळ करत नाही. एक शेतकरी पिकवत असताना त्याच्या पिकवण्यामध्ये कधी भेसळ करत नाही, आणि 2 या देशाचा जवान कधी ड्युटी मध्ये. जीवनातली कठोरता देह जागो अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव, माघारी फिरत नाही तो. बरं ही उमग आली कुठून? मग आईच्या, थोडासा पिको द्या दादा. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. जवानाचा बॉर्डरवर चला. तेव्हा देशान धर्माचा प्राण निघला देव देश धर्मासाठी प्राण घेतलं तो या देशाचा जवान. अजून त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर महाराज म्हणतात, अशी कोणती स्थिती आहे का या परिवारातून फक्त धर्मच होतो, खंडनही होतो आणि मंडनही होतं माईबाप या देशाच्या जवानाच्या परिवाराकडनं. हो, जसं कौशल्या मातेनं श्रीराम प्रभू वनवासाला जाऊच दिले, कारण त्यांना माहित होतं 14 वर्षाच्या वनवासानंतर परत माघारी येतील. पण एकदा का रघुकुलाचं नाव बुडालं तर या रघुकुलाची कथा कुणी ऐकणार नाही. म्हणून 14 वर्षासाठी माझा मुलगा गेला तरी 72, असा विचार जसा कौशल्या माता करते तसाच विचार या महाराष्ट्रातील या भारतातील प्रत्येक सैनिक परिवारातील वीर माता करते. आणि ती बोलते, माझा मुलगा देशासाठी गेला तरी 72, पण या देशाकडे कोणी काण्या नजरेनं नाही पाहिलं पाहिजे. ही भूमी शाबूत राहिली पाहिजे. याच्या करता ती आई त्या मुलाला तिथपर्यंत जाऊ देते. महाराज म्हणतात, त्यांचा स्नेह बाजूला राहतो. तिचा मुलगा म्हणून तो जवळचा आहे, पण या देशाचा फौजी म्हणून तो बॉर्डरवरच आहे. स्नेह आणि धर्म दोघांचं भांडण आहे महाराज. दोघांचं काय आहे? भांडण आहे. स्नेह आहे, माझा पुत्र आहे असं म्हटलं की धर्म होत नाही, आणि या देशाचा आहे म्हटलं की धर्म होतो. महाराज म्हणतात, जसं रघुकुलात झालं तसंच या जाधव परिवारामध्ये झालं. कुटुंब आज त्यांची वाट पाहत आहे, पण भारत माता त्या ठिकाणी एका अर्थानं हा तिरंगा सुद्धा जर कोणाच्या श्वासामुळे फिरकत असेल तर एक आतापर्यंत झालेल्या सारस्वतःच्या प्रत्येकाच्या घरातील गेलेला मुलगा, देशासाठी गेलेला आणि तो शहीद झालेला मुलगा, या सगळ्यांच्या श्वासावरती भारत मातेचा झेंडा पडतो. धर्म उंच होतो, स्नेह गाडल्या जातो. आई रडायचं नाही. फौजींची आई, आर्मीची आई कधी रडत नाही. हे वाक्य असतं या लोकांचं. निघाला ना एकदा तो जवान दादा, प्रसंग पहा किती कठीण असतो. कुटुंबाला लगाव असतो, पण त्यांना लगाव नसतो.
बॅग भरली जाते आणि बॅग भरल्याच्या नंतर निघाला जवान की निघाल्याच्या नंतर त्याचे सगळे कपडे, त्याचे त्या ठिकाणी आवडीच्या वस्तू सगळं भरल्याच्या नंतर सगळं कुटुंब म्हणतं, दादा जाणार तू आता? हा. किती दिवसानं येशील? नाही सांगता येईल. ज्याची सुट्टी कधी ठरलेली नाही ना या देशामध्ये, ती ड्युटी म्हणजे देशाच्या रक्षकाची, फौजीची ड्युटी आहे. बरं निघाला ना, वेशीपर्यंत जातो फौजी. कुटुंबाला असं वाटतं आता थोडा पुढे गेला की आमच्याकडे पाहिजे, थोडासा पुढे गेला की मागे वळून पाहिजे. माझ्यासाठी नको का बघण, आपण मुलाबाळांसाठी तरी बघेल. पत्नीला असं वाटतं माझ्यासाठी नाही बघितलं तरी चालेल, पण माझ्या लेकरांकरता तरी एकदा बघेल. पण नाही बघत दादा तो फौजी. निघाला ना, एकदा गाडीत बसला की थेट बॉर्डर पर्यंत जाईपर्यंत माघारी फिरत नाही तो. मी आपल्या प्रत्येकाला सांगेन, मायबाप, तुमच्या माझ्या प्रत्येकाचा संसार, तुमच्या माझ्या प्रत्येक ताई आईंच्या कपाळावरच कुंकू शाबूत राहावं याच्या करता जी पत्नी आपलं कुंकू बहाल करते ना, ती या देशाची सर्वश्रेष्ठ नारी आहे. या देशाची सर्वश्रेष्ठ नारी आहे. हो, सैनिकाची पत्नी होणं कठीण आहे. आदर्श वीर पत्नी ज्योतिताईंच्या आई वडिलांना मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी या जगतातलं सर्वात मोठं कन्यादान केलं. आणि ते कन्यादान कोणतं असेल तर त्यांनी फौजीला मुलगी दिली. हे सर्वात मोठं दान त्या माता पित्याचं आहे. तुम्हाला असं वाटतं की एकटा फौजी तिथे ड्युटी करतो, पण नाही दादा, कोणीतरी त्याच्या पाठीमागं पण ड्युटी करतंय. बरं, कोणीतरी त्याच्या पाठीमागं हा सगळा संसार सांभाळतंय. बरं, दौन भूमी काय, माता सीतेसारखा वनवास काटलाय काही वीर पत्नींनी, आणि तो वनवास अजूनही जशाच्या तसाच सुरू आहे. या रामकथेतला राम कधी राजा होत नाही. मी बोलून आलो तुम्हाला की प्रत्येक सैनिकाच्या घरी रामकथा चालू आहे. तसं महाराज या परिवारातला राम कधी त्याचा राज्याभिषेक होत नाही. पण तुम्हाला सांगू, आज किशोरकर तुम्ही खरा राज्याभिषेक केला. आणि आज आमच्या तुमच्या माझ्या प्रत्येकाकरता माझा दादा या मूर्ती रूपानं उभा राहिला. महाराज म्हणतात हेच काम आपल्याला करायचं केलंय. म्हणून आज माझ्या तुमच्या प्रत्येकाकरता हा सोन्याचा दिवस आहे. गेलात पुण्याच्या सेंटरला, तर त्या पुण्याच्या सेंटर मध्ये मोठी अशी कमान लावलेली आहे आणि त्या कमानीवरती लिहिलंय, शरीर मरता है नाम नहीं मरता. फौजीचं शरीर निघून जात रे. दादाच्या घरचे जीवन कसं जगतात आम्हाला कोणालाच माहित नाही. पाऊल असतं माणसाचं, पाऊल त्या पाऊलावरती आठवण होत असते, पण ती कोणालाही दाखवता येत नसते. असं जीवन सैनिक परिवार जगत असतो. मायबाप, तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कसं सांगू शकता, अरे गेलेल्या व्यक्तीला जिवंत कसं समजू शकता? तर तुम्हाला सांगू, एक व्यक्ती गेल्याच्या नंतर सुद्धा जिवंत वाटतो आम्हाला. का माहित आहे? का माहित आहे? त्याची कीर्ती, त्याचा स्वभाव काय असतो रे, कुटुंबाचा स्नेह. माझ्या सुनील दादाने या तालुक्यावर प्रेम केलं होतं, या देशावर, या संबंध त्या ठिकाणी जिल्ह्यावर प्रेम केलं होतं. पण सगळी माणसं उपस्थित होती. असं घडणारच नाही याची शाश्वती आम्हाला काका देत होते. आमच्या बरोबर हा घात झाला, आमच्या बरोबर क्रूर त्या ठिकाणी काळाने घाला घातला, आम्हाला हे मान्य नाही महाराज. का असं घडलं? कुठलं बोलणं नाही, अशी कुठली त्या ठिकाणी कल्पना नाही. अचानक ही स्थिती या परिवारावरती कोसळल्या गेली. गेलेला व्यक्ती सुद्धा आम्हाला आजही जिवंत वाटायला लागतो. याचं कारण आहे, याचा अट्टहास का? कारण कुटुंब त्या सदम्यातून अजूनही बाहेर निघालेलं नाहीये. दोन्ही भूमिका मला मांडायच्या आहेत. आमच्यासाठी छोटासा वीर सुपुत्र आहे, आता त्याला कळायला लागेल. मग ज्या वेळेला तो आई बाबा म्हणेल, आताही म्हणत असेल तो,
मग आम्हाला सुनील दादाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या ज्या वेळेला माणसाची गरज पडते, हल्ली कलियुग आहे, तेव्हा माणूस आठवतो. माझी विनंती असेल गड्या तुम्हाला, कुटुंबामध्ये रोज त्याची आठवण निघते. त्याला घास दिल्याशिवाय कुटुंब जेवत नाही बाबा. माणसं देव होतात कुटुंबामध्ये, माणसं देव होतात. बरं, माझं वाक्य खोटे नाही, मी नारदाच्या गादीवरून बोलतोय. फोटोला घास दिल्याशिवाय आणि दररोजचा निवद दाखवल्याशिवाय कुटुंब जेवत नाही. शहीद कुटुंब, माणसं देव होतात बाबा. कोणी माना अथवा मानू नका किशोरकर, पण जाधव कुटुंबाकरताच नाही, संबंध देशाकरता माझा सुनील दादा देवस्वरूप झाला. तो आमच्याकरता अजूनही अजरामर आहे, आमच्याकरता अजूनही तो जिवंत आहे. घडलेला वृत्तांत आहे, सगळे बाजूला ठेवायचे. पहिली माझी आई मला भेटली पाहिजे. माझ्या आईला मी जे सुख मला देता येईल तेवढं मला तिला देता आलं पाहिजे. आईसाठी त्याचं हृदय तुटायचं. आईसाठी त्या ठिकाणी दादाचा फार मोठा प्रेमाचा वाटा होता. तुम्हाला असं वाटत असेल का दुसऱ्यांदा दादा आदर्श वीर पत्नी ज्योतिताईंवरती प्रेम करत असेल, त्यांच्याकरता त्यांचे भाऊ म्हणजे उजवा हात होते. कुटुंबावरती प्रेम केलं दादा, माझ्या दादानी भावावरती प्रेम केलं रे, भावावरती प्रेम केलं, आईवरती प्रेम केलं. ही सत्य कहाणी आहे कुटुंबातली. स्वप्न ठरवली होती मग दोघा जणांनी की कुटुंबासाठी जगायचं ना, मग घर बांधूयात, मग पुण्याला राहण्याचं ठरलं. मग सगळं काही व्यवस्थित चालू होतं. नजर लागली असं म्हणावं लागेल. आणि मायबाप तो दिवस म्हणजे आजचा हा काळा दिवस त्या कुटुंबामध्ये उजाडला. पुण्यामध्ये ही घटना घडली. 4 दिवस होत होते. एखादा व्यक्ती जातो ना तर त्याचं काहीतरी कळत असतं अगोदर. तसं 4 दिवसापासून ज्योतिताईंचं आणि साहेबांचं बोलणंच होत नव्हतं. जणू काही त्या ठिकाणी साहेब सोडून जाणार आहेत की काय, अशी स्थिती आणि अशी अवस्था अगोदरच कळत होती. 4 दिवसापासून त्या ठिकाणी ड्युटी ड्युटी ड्युटी, फक्त ड्युटी फक्त ड्युटी, या गोष्टी करता विचार करत होते साहेब. एक छोटस बाळ आहे, छोटासा कुटुंब आहे, सगळं काही सुखा समाधानात आहे. परंतु त्या दिवशी जे घडलं ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्याला फार मोठी देशाची सेवा करायची होती, त्याची ती अपूर्ण राहिली. ती सेवा त्या ठिकाणी माझ्या दादाची अपूर्ण राहिली. आणि मला असं वाटतं याचमुळे देवाचं चुकलंय महाराज. समाजासाठी जगायचं होतं, त्याने सगळं त्यागलं होतं ना. क्वार्टर मध्ये राहत होता रे माझा दादा काही दिवस, पण देशाची सेवा करायची आहे ना म्हणून त्या पुण्यामध्ये राहत होता. तासभर ड्युटी मागे पुढे केली नाही त्याने, तासभराचाही विलंब लावला नाही देशाच्या रक्षणाकरता. देवाचं चुकलं म्हणावं लागेल. त्याने सगळं त्यागलं होतं. 2 आवाज दिले असेल त्याने जाताना. एक भारत मातेला, आई मला तुझ्यासाठी जगायचंय ना. आणि दुसरा आवाज दिला असेल माझ्या किशोरच्या आईला, आई मी जातोय, मी काय करू आता, माझ्या हातात नाही राहिला आता काही. 2 आवाज दिले असेल बरं त्याने जाताना. एक आई तर इकडे होती, तिला तो आवाज ऐकायला येत नव्हता, पण भारत माता त्याच्या जवळची होती. तिने तो आवाज ऐकला आणि माझा दादा भारत मातेला समर्पित झाला. एक वर्षाचा मुलगा आहे त्या मुलाला, आणि तो मुलगा शहीद झाला देशाकरता. सगळ्यांना अभिमान वाटत होता, पण एका बाजूला त्याचं दुःखही फार प्रचंड होतं. हो, तुम खूप लगावो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा दूं तिरंगा प्यारा. सगळं किशोर गाव तयारीला लागलं बाबा. आणि सगळेजण, एखादा साधू येणार आहे गावात, जसं काही एखादा महापुरुष कोणीतरी मोठा व्यक्ती येणार आहे गावात, म्हणून रांगोळ्या टाकल्या सगळ्या गावाने. आणि गावामध्ये तयारी सुरू झाली. गावात माझ्या दादाचं पार्थिव येत असताना आमच्या वीर पत्नी सोबत आहेत. सगळे लोक त्या ठिकाणी वाट पाहतायत. आणि सोबत त्या ठिकाणी पार्थिव इथपर्यंत आल्याच्या नंतर मग मात्र सगळा धर्म जागा झाला.
तोपर्यंत दादा होता देशाचा, पण ज्या दिवशी किशोरचा झाला तर किशोरच्या सगळ्या गावातल्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने देखील हंबरडा फोडला. वय नव्हतं या लेकराचं जाण्याचं, कसं झालं या बारचं मला का उचललं नाही पांडुरंगा, म्हणून प्रत्येकाची भावना होती. कारण माझ्या छोट्या बाळाकडे पावल्या जात नव्हतं कुटुंबाला. छोटस लेकरू त्याच्याकडे पाहिलं की आग पडायची पोटामध्ये. पण काय देव जाणे, आणि माझा दादा त्याच्यामध्ये विराजमान झाला. मायबाप, शेवटचा अंतविधी होत होता आणि वीर सुपुत्र आपल्या बापाला सलाम करत होता. वीर सुपुत्र आपल्या बापाला सॅल्यूट करत होता, वर हात करत होता. पप्पा जाताय ना पप्पा. शेवटचा सलाम केला त्या लेकराने आपल्या बापाला. जणू त्याला कळालं की आता याच्यानंतर हा बाप परत नाही दिसायचा. जणू त्याला कळालं की काय का हा बाप आता जातोय, परत आता संधी नाही. म्हणून माझ्या बाळाने सुद्धा माझ्या सुनील दादाला शेवटची विदाई दिली. सगळं गाव हे दृश्य पाहत होतं. सगळ्यांच्या डोळ्याला त्या ठिकाणी धारा होत्या. दादा निरोप घेत होता. कुछ याद उन्हें भी कर दो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. ज्यावेळेला अंत समय येतो एखाद्या जवानाचा, शास्त्र सांगतं का त्याचं शरीर फक्त या देशातून निघून जात, पण त्याचं नाव कधी जात नाही. म्हणून माझा सुनील दादा फक्त शरीरानं गेला रे, तो तुमच्या माझ्यामध्ये प्रत्येकामध्ये नावारूपानं आज सुद्धा जिवंत आहे. बोल भारत माता की जय. सर्वांनी आपल्या आपल्या हातामध्ये फुलं घ्यायचे आणि शेवटचा जयघोष होईल तेव्हा माझ्या दादाच्या या स्मृतीवरती आपण सर्वांनी पुष्पाचा वर्षाव करायचा. सर्वांनी अबाधित ठेवा. तिच्या कपाळावरचं कुंकू पुसू नका मायबाप. अरे तिचं कुंकू या देशाकरता दिलंय तिने. शहीद जवान अमर रहे असं म्हणताना तर माझी विनंती आहे की त्या ठिकाणी माझ्या ज्योतिताई अमरच आहे आणि तिचे पती अमर आहे. म्हणून माझा त्या ठिकाणी सर्वांना संदेश. मुलं आहेत माझ्या वीर मातेला, पण त्या तिन्ही मुलापैकी एक मुलगा शहीद होऊन देखील त्या ठिकाणी आदर्श वीरपत्नी ज्योती सुनील जाधव सांगतात की आमच्या कुटुंबातून पुन्हा जर देशाकरता जाण्याची संधी आली तर पुन्हा एकदा या जाधव कुटुंबातून आमची मुलं देशाच्या धरणी माझ्या दादा जशा मूर्ती रूपानं आता सर्वांनी स्वाभिमान आणि अभिमान ठेवा. माझ्या दादाच्या आदर्शावरती जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाला आज हा संदेश आहे.